माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नागनसूर तालुका अक्कलकोट येथे एका रात्रीत 4 घरे फोडून चोरट्यांनी मोटरसायकलसह 1.5 लाखांचा ऐवज पळवला आहे। ही घटना बुधवार 27 मार्च रोजी रात्री 3 वाजता घडली। याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागनसूर येथे येऊन प्रथमतः बसवराज केंगे यांचे घर फोडले। कपाटामधील 15 ग्रॅम सोने 26,000 रुपये लंपास केले। सिद्धाराम कवडी यांची दुकानाची मोटरसायकल चोरून नेली। जगन्नाथ धनशेट्टी यांचे घर फोडून कपाटातील 15,000 रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले। सदर जगन्नाथ हे दवाखाना उपचारासाठी मुलांकडे विजापूरला गेले असताना घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली। अशा 4 ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांनी तब्बल 1.5 लाखाचा ऐवज लंपास केला। गंगाराम धनशेट्टी यांचे घर फोडून फोडल्यानंतर झोपी गेलेल्या लोकांना पाहण्यात आले। अंगणात झोपलेल्या 75 वर्षीय चन्नम्मा धनशेट्टी या वृद्धाच्या डोक्याखाली ठेवलेली 5 सुपारीची पिशवी देखील त्यांनी उचलली। त्यामध्ये 5 सुपारी तंबाखू 30 रुपये देखील मिळून आले असता ती पिशवी जवळील गटारीत टाकून पळाले। हा सारा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।